पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची आज बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कोणीही अर्ज भरला नव्हता, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट होतं। पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काम पाहिलं। यावेळी सभागृहाच्या प्रेक्षागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते। रितू तावडे आणि संजय घाडी यांची निवड जाहीर होताच महायुतीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि विजयाचा जल्लोष केला। रितू तावडे या मुंबईच्या 78व्या महापौर ठरल्या आहेत। मुंबईत तब्बल 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर विराजमान झाला आहे। रितू तावडे या सलग 3 वेळा मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्या आहेत। यापूर्वी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे। मुंबईतल्या घाटकोपरमधल्या प्रभाग क्रमांक 132 मधून यंदा त्या निवडून आल्या आहेत। भाजपचा एक आक्रमक मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। उपमहापौरपदी निवड झालेले संजय घाडी यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 80च्या दशकात शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली आहे। मनसेच्या स्थापनेवेळी ते राज ठाकरेंसोबत होते आणि त्यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती। त्यानंतर पुन्हा ते एकत्र शिवसेनेत परतले। शिवसेनेच्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले। गेल्या वर्षी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला।